ज्ञानेश्वरी पठण अध्याय 16 ओव्या 301 ते 325 श्लोक 9 ते 10। प्राण घेपती संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाता ये तयांचे हे पुण्य फळके बळी अबळा ते खाय हेची बाधित जरी होय तरी मास या कान होय निसंतान आणि कुळी शोधुनी दोनी कुमारेची शुभ लग्नी मेळविती प्रजा साधनी हे तू जरी तरी पशु पक्षादी जाती जया मिळती नाही संतती तया कोणी प्रतिपत्ती विवाह केले चोरीचे धन आले तरी ते कोणासी विष झाले वाल्वे परद्वारे केले कोढी कोण होय कोढी कोणी होय म्हणून देव गोसावे तो धर्माधर्मू भोगवी आणि परतत्राच्या गावी करीतो भोगी परी परतत्रना दो देववो नदीसे म्हणून ते वाववो आणि करता निवेमा ठावो भोग्यासी कवणू येथ उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्गलोकी तैसाची कृमी ही नरकी लोळतू श्लाघे म्हणून नरक स्वर्ग नव्हे पाप पुण्य भागू जे दोही ठाय सुख भोगू कामाचा चितो या कारणे कामे स्त्री पुरुष युगमे मिळती तेथ जन्मे आघवे जग आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्परद्वेषे कामची नाशी देव कामा वाचुनी काही जगाची मुळान नाही ऐसे बोलती पाही आसुर गाते आता असो हे किडाळ बोलती न करू पघळ सांगताची सफळ होत सेवाचा एतान दृष्टिम वष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धया प्रभवन्त्युग्र कर्मान क्षयाय जगतो हिता आणि ईश्वराची या खंती नुसदियाची करीती चांथी हेही नाही चित्ती निश्चयो एको किंबहुना उघड अंगी लावून या पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जय जेवी ते वेळी स्वर्गा लागे आदरू का नरकाचा अडधरू या वासनांचा अंकरू जळून गेला मग केवळ हे देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषयोपंखी सुहाडा बुडाले हे जयाटावे होती जलचर तै डोही मिळती धीवर का पडावे होय शरीर तै रोगा उदय जणे केतूचे जैसे विश्वा अनिष्टोद्देशे जन्मती ते तैसे
लोका आटू विरुढलिया अशुभ फुटती तैते कोंब पापाचे कीरस्तंभ चालते ते आणि मागा पुढा जाळणे वाचुनी आगी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे बलते या परितेची गा करणे आदरिती संभ्रमे जेणे तो ऐक पार्थ म्हणे श्रीनिवासू काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानवदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः तरे जाळ पाणीये न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भरांची ये दुरे भुकाळू जो तया कामाचा ओलावा जीवी धरुनिया पांडवा दंभुमानाचा मेळावा मेळविती मातलिया कुंजिरा आगळीत झाला मदिरा तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी रामकृष्ण हरी।